देशील का नांदेड आज बरं घेऊन येणारच आम्ही, काही करून येणार. प्रत्येकाला 10,000 तरी भेटला पाहिजे. चला मित्रांनो, लवकर लवकर वाट्याला सुरुवात झालेली आहे. महेंद्र दादाची एक तुषारची एक. पुढे गेला साप. बॅटरी मारली मग पडली गेली. राहिला अजून. चल जा लवकर ये, जा 12 वाजले. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे रानवाटा आणि रस्सा या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपला प्लॅन आहे चिंबोऱ्या पकडण्याचा. पाऊस पडतोय, संध्याकाळचे 7 वाजलेत. आम्ही इथे 5 जण, ऋषिकेश पण आम्हाला जॉईन करतोय. चला बघूया आजचा काय कॅच असेल ते दाखवतो पुढच्या व्हिडिओत. सर्व गावातल्या मधल्या दंडाने चाललोय आज चिंबोऱ्या मिशनवर. बघूया चालले तरी दिवस बघा, उजेड आहे अजून. इथून सुरुवात करतोय आपण. पुढे दाखव पुढे गेला साप. बॅटरी मारली मग पाण्यात आहे तो, दिसा नाही तो. झाली साप आहे साप. अर्धा तास झालाय चालून. एक शिकार होती ती थोडक्यात गेली. अजून काही योग येत नाही. बहुतेक आमच्या आधी कोणीतरी येऊन गेलाय. बघूया अजून पुढे काय भेटतंय. नदी आहे. फायनली 4 रस्ते चेंज केलेत. पाऊस पडलाय तर जो तो निघाला बॅटरी घेऊन. आणि आम्ही जिथे जिथे जातो आहे तिथे ऑलरेडी 1-2 ग्रुप आहेत. तर फायनली अजून एक नदीचा वेगळा पात्र निवडला आहे. बघू आता त्यात काय होतं आहे काय. नशिबात सध्या हेच राहिलेत खेकडे. दाखव आणि टाक. एक भेटली, टाक. पडली गेली. आलो. हां थांब. हां शाबास. दाखव उचललेली दाखव इकडे. नाही घेतली. दाखव. हा झाली गोरी. शाबाश. हा बघा अजून एक कॅच. तिथे पण आहे. सगळीकडे धोधो पाऊस पडतोय. चहूबाजूने किर्र काळोख आणि काळोखाला चिरत जाणारा फक्त आमचा टॉर्चचा प्रकाश. रानवाटाने रस्साच्या आजच्या भागात तुम्हाला घेऊन आला अशा एका थरारक अनुभवाकडे जो तुमचा थरकाप उडेल. ही रात्र साधीसुधी नाही, ही रात्र आहे क्रॅब कॅचिंगची, म्हणजे नदीकाठच्या चिंबोऱ्या पकडण्याची. नदी म्हणतात ना, ही खरी मजा आहे. पाऊस काळोखाच्या जोडीमध्येच आहे. नदीच्या दगडाच्या फटीत, पाण्याच्या प्रवाहात अगदी कडेला. हे बघा टॉर्चच्या उजेडात त्याचे लुटूक डोळे चमकले. एक अवाढव्य जिवंत खेकडा चिंबोरी. पाऊस जितका वाढेल तितका या काट्यांच्या राजाचा वावर वाढतो. पण याला पकडणं सोपं नाही. एका चुकीच्या हालचालीने यांच्या धारदार नांग्यांनी डायरेक्ट बोटं कापू शकतात. हो गेली. आकाश गेली. दोन्ही गेल्या. भेटली. गेली.
दाखव वरची कौशी दाखव. बारीक बारीक नांद्या नांद्या पाऊस थांबला, सगळ्यांनी रेनकोट बिनकोट काढलेत. आता फायनली आजच्या ग्रुपचा लीडर आहे ऋषिकेश कदम. चिंबोऱ्या पकडण्यात एक्सपर्ट आहे. 10 पैकी 8 चिंबोऱ्या त्यानेच पकडल्यात. हो हो हा. भेटली भेटले फायनली. 3 वेळा रस्ता चेंज केला, 3 वेळा. भरपूर सारे ग्रुप आलेत, त्याच्यामुळे जिथे जिथे जातोय तिथे कोण ना कोणतरी ऑलरेडी आहेच. सो आता फायनली एका पात्रात शिरलेलो, तिथे थोड्याफार भेटल्या. आता पुढे बघूया अजून कुठे काय काय भेटतात. पक्का घाम निघाला, रेनकोट काढून टाकला आता. हे बघा बेडकं मित्रांनो, अर्धा किलोची पिवळी धम बेडकी आहेत. आवाज डेंजर, झोपून नाही देणार इथे. चला अजून एक ग्रुप येतोय, धावत त्याच्या पुढे चाललोय आम्ही. आता रस्ते उरलेत नाही, जाम फसलो. 2 तास चाललोय, 2 तासात काहीच नाही भेटलंय. नेमक्या एकाच्या घरात पुरतील एवढ्या चिंबोऱ्या पडल्यात. मग आता धावत एका ग्रुपला क्रॉस करतोय आम्ही. त्याच्यानंतर आय होप काहीतरी न्यूज भेटेल. भेटले हाय हाय हाय. आला किती नद्या काढल्या, भरपूर नद्या काढल्या, 4-5 नद्या काढल्या आम्ही. पण भरपूर सगळीकडे बॅटऱ्याच आहेत. आता ही एक लास्ट नदी आहे, त्या नदीला आम्ही जाऊन बघतो. जर भेटले तर नशीब देवाच्या पुढे, नाही तर हात हलवत घरी. आज हात हालत घरी, नाही तर नाही हात हालत नाही येणार आम्ही. मग ते 10 चिंबोऱ्या कोणाला पुरवशील? तुला देशील का, मला देशील का, महेंद्राला देशील का, नंद्याला आज देशील? बरं घेऊन येणारच आम्ही, काही करून येणार. प्रत्येकाला 10 तरी भेटलं पाहिजे. हा? 10 तरी भेटल्या तरी पाहिजे. प्रत्येकाला 10 तरी भेटलं पाहिजे. 10 ना? हां किती चाललंय माहिती आपण? हो हो, जसं 2.5 तास झाले. 2.5 तास. 7 वाजता निघालोय, 9:30 झालेत. नक्कीच भेटणार. आईला ना जरा 2 मिनिटं बस, 2 मिनिटं बस. नको चल, जाऊ दे चल, नको चल, नको काय असा विषयाचा. चला चला. जमलेलो, थांबणार होतो पण नाही, चाल कंटिन्यू ठेवली. हॉरर मूवीत भूतं येतात पाठून, पण आपल्या कोकणात नदी पाठून कधी साप येईल पायाखाली, कधी खेकडा नांगी मारेल, विंचू येईल, काय नेम नसतो. आजची रात्री इज्जत आणि हायपाय दोन्ही वाचू दे रे महाराजा. मित्रांनो वाटतं जोरात पाऊस येणार आहे, विजा पण चमकत आहेत. सध्या आता कॅमेरा वाचवतो आणि पकडल्यावरती पुन्हा तुम्हाला दाखवतो. बाय 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 बाय. ऑलमोस्ट 4 तास झालेत. 4 तासानंतर हा खजिना हातात लागलाय. पाऊस एवढा होता की व्हिडिओ शूट करू शकत नव्हतं. हे बघा पूर्ण भिजलोय सगळा. आणि 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर हा पूर्ण आजचा जो इव्हेंट होता तो लीड केलाय ऋषिकेश कदम. ऋषिकेश हाय. आणि ऋषिकेश नंतर सेकंड रँकला आहे नंदेशने आहे, महेंद्र धारवे, त्याने पकडल्या. त्याच्यानंतर आकाशने काठीची कमाल दाखवली, बिलांवर काठी अशी रोवून बऱ्याच चिंबोऱ्या त्याने पकडल्या. आणि मी तर काय शूटच करत होतो, माझा काय कामच नव्हता. आणि नंदेशने
पूर्ण 4 तास चिंबोऱ्यांची पिशवी हातात आणि प्रत्येकाला असिस्ट करायचं एक नंबर काम केलं आहे. हा बघा हा खजिना आता आम्ही खोलून दाखवतो किती भेटल्यात आम्हाला. एकच मिनटात. तर मित्रांनो हा खजिना भेटला आज. हे बघा नदीच्या काळ्या चिंबोऱ्या ह्या फक्त पावसाच्या सीझनला येतात. आज खूप दमछाक झाली. कमीत कमी 6-7 ग्रुप ऑलरेडी गेले होते आमच्या आधी आणि खूप नदीमध्ये वरचढ झाली. आम्ही भरपूर धावत कवर नदी करायचा प्रयत्न केला पण अपेक्षा होती तेवढ्या नाही तरी पण बऱ्याच भेटल्यात. आम्ही आता हे एक साईडला काढतो दाखवतो तुम्हाला. आमचा टीम प्लेअर आमच्या आधीच गेला होता चिंबोऱ्या बघायला. हे कोणाकोणासोबत गेला होतास? मी आणि पप्पा. तू आणि पप्पा गेला होतास काय? आला किती भेटल्या? आम्हाला 12 भेटले. 12 जाम भेटल्या. किती वेळात आलास रिटर्न? आम्ही अर्धा तासात झालो. अर्ध्या तासात? नशीब काढलास. आम्ही बघ 4 तास झुजलो. चला चला वाटा वाटा टपात्या बाहेर येऊ दे नका म्हणून नंदेशने आयडिया लावले पाणी टाकायची. आले 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 बाहेर येतील. हा बघा पूर्ण खजिना फ्रेश ताजा. चला आता हे वाटे होत आहेत. हे आमच्याकडे ट्रॅडिशनल पद्धत आहे की चिंबोऱ्याला जेवढे जण जातील त्यांना समान वाटे येतात आणि त्यात जर समजा बाजूवाला कोण आला तर त्याला पण आम्हाला द्यायला लागतात. पण हा बाजूवाला आमच्या आधीच जाऊन आलेला म्हणून आम्ही नशीब काढले समजायचा आणि आम्हाला एवढ्या लोकांना बास जाम झाल्या. अरे महेंद्र दादाचा टोप राहिला अजून. चला जा लवकर आहे जा 12 वाजले. आकाश मग आजच की उद्या? नाही उद्या तर उपवास आहे ना. मग कधी परवाला राहतील जित्या? हो राहणार. अच्छा अच्छा 100% चला मित्रांनो लवकर लवकर वाट्याला सुरुवात झालेली आहे. महेंद्र दादाची एक 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 तुषारची एक तुषारची एक तुषारची एक नंतर 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 ऋषा 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 त्याचा उचल ऋषाचा ऋषाला दिली. चला एक 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 नंदेशची माझी एकत्र टाकावं. चला 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 मस्त कडक कडक चावली का रे? नाही ना. आता स्वतःसाठी बघा किती प्रोफेशनल पिशवी आणले. एकदम प्रोफेशनल पिशवी कडक. मित्रांनो आमच्याकडे ही प्रथाच आहे की असं ग्रुपने जायचं जेवढ्या होतील तेवढ्या डिवाईड करायच्या आणि हीच खरी मजा आहे कोकणातली. कोकणात सीझन वाईज आपल्याकडे जेवण बदलतं फूड बदलतं आणि त्याच्यानुसार आम्ही खातो. आता नवीन पालेभाज्या वल्गणीचे मासे चटणीचे मासे चिंबोऱ्या चालूच थांबायचं नाही नुसता खा. हा ऋषाचा एक वाटा झालाय. असे प्रत्येकाचे वाटे झालेत. हा महेंद्राचा वाटा. हा ऋषाने डायरेक्ट दळण्याचा डबा आणला एक नंबर. ही आमची गोंती 2 जणांची आहे ना म्हणून मोठी गोंती. ए दीप तू नाही आलास? राहिल्या गेल्या तुझ्या चिंबोऱ्या. आमच्यातला घे रे 2. हॅलो मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. फार रोमांचक होता. रात्रीचा थरार होता आणि सकाळी उठल्यावर कळालं की फक्त आम्हीच गेलेलो नव्हतो. असे कित्येक ग्रुप होते. विलास मोरे ग्रुप चांगले ग्रुप आशिष पडोल ग्रुप बाब्या लालू खूप असंख्य पोरांचे असे वेगवेगळे ग्रुप गेले होते. त्याच्यामुळे नदीच्या पात्रात जाताना फुल अशी वरचढ झाली होती. जिथे जातो तिथे कोणतरी आहे. आम्ही जायच्या आधी कोणतरी दुसरे ग्रुप गेलेले आहेत. त्याच्यामुळे खूप असं इंटरेस्टिंग अशी मजा आली. पण हां आणि हे करत असताना आम्ही नक्कीच दखल घेतली. छोट्या लहान चिंबोऱ्या पिल्लं असलेल्या चिंबोऱ्या अंडी असलेल्या चिंबोऱ्या ह्या आम्ही सोडून दिलेल्या आहेत. जेणेकरून काय होतं ना की पर्यावरणाचा समतोल आपण राखायलाच पाहिजे आणि नक्कीच जे हे बाकीचे ग्रुप गेले होते किंवा भविष्यात ह्या सीझनला किंवा ह्याच्यानंतर जे कोणी जाणार असेल ह्या गोष्टीची नक्की दखल घ्या. कारण की पर्यावरणाचा समतोल हा राखलाच पाहिजे. पर्यावरणाचा समतोल आपण राखू तरच आपण राहू. धन्यवाद. थँक्यू.